टपूचे पप्पा बागाभाऊ आणि बावरीताईला घेऊन आलेत. नाही नाही नाही, काळजीचं काहीच कारण नाही. हा थँक्यू. बाय बाय. बागा, काही समजतंय का मी काय म्हणतोय? नशीब तुझं इन्स्पेक्टर चालू पांडेजी आपल्या शेठजींना चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणून तुला सोडून तरी दिलं. दुसरा कोणी इन्स्पेक्टर असतात तर. नटू काका, तुम्ही जरा शांत व्हा ना. अहो आता जे झालं ते झालं. बागा, बावरी, बाळांनो, तुम्ही दोघे किती दिवस असे भेटत राहणार? मग तुम्ही सांगा ना, आम्ही काय करू शकतो चकमक काका? चकमक काका? बावरी बाळा, चकमक काका नाही, चंपक काका. अरे बापरे, चुकीचं बोलले. ते बावरीजींना असं म्हणायचंय की आम्ही दोघं भेटणं तर बंद नाही करू शकत ना, पण भेटण्यासाठी ना कोणती धड जागा आहे आणि नाही कोणती सोय. अरे मी ते नाही सांगत आहे बाबा, मी काही वेगळंच सांगतोय. काय? दयावहिनी, जरा तुम्ही यांना समजावून सांगा की बापूजींना नेमकं काय म्हणायचंय. बागाभाऊ, बावरीताई, हे बघा, बापूजींना असं म्हणायचंय की आता तुम्ही दोघांनी ठरवूनच टाका काय ते. काय ठरवायचंय? म्हणजे आता तुम्हा दोघांना कायमच एकत्र राहण्याबद्दल ठरवायचंय. त्याने काय होईल की अशी समस्याच होणार नाही. करेक्ट मालकीनबाई. कायम एकत्र राहण्याबद्दल म्हणजे? अरे म्हणजे आता लग्नाबद्दल विचार करायला पाहिजे. कुणाच्या लग्नाबद्दल? अरे हे बघा, आम्ही सगळे तुम्हा दोघांच्या लग्नाबद्दल बोलतोय. एकमेकांसोबत. आमचं लग्न? हा, तुम्हाला तसंच हवंय? नाही नाही, त्यांचा भरवसा नाही काय. परत विचारतील कोणाचं लग्न तर. अरे बाघा. सॉरी शेठजी, ते बावरीजी अशाच आहेत. नट्टू काका जरा. बागा, बावरी, कट इट शॉर्ट नाऊ बेटा. सॉरी, या इकडे या. सॉरी शेठजी. बागा, बावरी, तुम्हा दोघांना पाहून असं वाटतं की तुम्हा दोघांच्या नात्याला आता आणखी एक मजबूत बंधनात बांधायची वेळ आली. हो, तुम्ही दोघांनी आपल्या घरच्यांशी बोलून घ्या, त्यांना इकडेच बोलून घेऊया आणि मग लग्नाची बोलणी करून टाकूया. आणि एकदा या दोघांच्या कुंडल्या जुळल्या मग लग्न ठरवून टाकू. अहो नट्टू काका, तुम्ही काय बोलताय आता? बघा, जर दोघांची मनं जुळलीये तर कुंडली जुळवण्याची काय गरज आहे? वा, मस्त बोलत नाही तसं तुम्ही. आता जे काही करायचंय ना ते आताच करा. नाही नाही, आता नाही, आता तर पितृपक्ष चालू आहे ना. म्हणजे आता ते चांगले मुहूर्त नाहीयेत ना, पण त्यानंतर जे पण करायचं ना ते लवकरच करा. हो, हे सुद्धा बरोबर आहे. तुम्ही दोघांनी एक काम करा, थोड्या दिवसानंतर तुमच्या घरच्यांशी बोला. बापूजी, मेहता साहेब, शेठजी, मालकीणबाई, थँक्यू व्हेरी मच. मी खरंच खूप भाग्यवान आहे की मी ह्या शेठजींकडे काम करतो. नाहीतर आजकालच्या दुनियेत दुकानात काम करणाऱ्या एका नोकरासाठी कोण एवढं करतं सांगा ना. खबरदार, जर स्वतःला तुम्ही नोकर म्हटलं तर तुम्ही आमच्या घरातले सदस्य होता, आहात आणि राहाल. हो ना टपूचे पप्पा? हो बरोबर. थँक्यू शेठजी, थँक्यू व्हेरी मच. बावरीजी या. बापूजी, आशीर्वाद द्या. हो, सुखी राहा. मेहता साहेब. अरे अरे, नाही नाही भाऊ, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. अच्छा. नट्टू काका, सदा सुखी राहा मुलांनो. शेठजी, आशीर्वाद द्या ना. अरे स्टॅच्यू. अरे आता जर तुम्ही हल्लात तर तुम्हाला आमचा पगार वाढवावा लागेल. नाही नाही नट्टू काका, हे चांगलं नाहीये. मान्य आहे की शेठजींनी आपल्या पगारालाच स्टॅच्यू केलेला आहे, पण त्या बदल्यात आपण शेठजींना स्टॅच्यू बोलायचं आणि आपला पगार वाढवायला जबरदस्ती करायची, ही चांगली गोष्ट नाहीये. कारण शेठजी आपला पगार वाढवो न वाढवो, पण त्यांच्या मनात आपल्यासाठी प्रेम आणि आशीर्वाद आहेत, हेच कायम राहो. अरे वा, यू आर राईट बागा, माय मिस्टेक. शेठजी मनाने खूप चांगलेत. आपला पगार वाढवो ना वाढवो, पण प्रेम वाढतच राहील. अहो नट्टू काका, तुम्ही स्टॅच्यू ओव्हर तर करा ना. हा, अगेन माय मिस्टेक. शेठजी ओव्हर. थँक्यू बागा, थँक्यू. अहो शेठजी, आम्हाला आता आशीर्वाद तरी द्या. अरे बाबा, माझे आशीर्वाद तर तुम्हा दोघांसोबत कायमचा आहेत. ये आता मिठी मार, मिठी मार. थँक्यू शेठजी, थँक्यू. तुझं अभिनंदन हो. आज तुम्हा दोघांच्या नात्याच्या नव्या पर्वाची शुभ सुरुवात होते. बोला गणपती बाप्पा. बोला श्री अंबे मात की.
बरं आता निघतो हा शेठजी. बस. बाई निघतो हा. चला बापूजी येतो हा मी. चला या. चला नट्टू काका. चल जेठालाल, चला, मी सुद्धा निघूया. निघतो. बस निघाला हो, तुम्ही मी पण निघतो. मेहता साहेब. हा, चल. बरं येतो हो. बापूजी. हो ओके. बाय. चला बरं झालं, सगळं नीट झालं नाही का टपूचे पप्पा? सगळं नीट पण झालं आणि टॅचू खेळायची मज्जा पण आली. टॅच्यू खेळायची मजा तर आली, पण एका माणसाने टॅच्यू बनायची मजा नाही घेतली. कोण आहे ते? बापूजींनी टॅच्यू. अरे काय टॅच्यू, याच्यामुळे किती मोठा गोंधळ झाला. पूर्ण सोसायटी वाल्यांना एवढं टेन्शन झालं, तुला पोलीस स्टेशनला जावं लागलं. बाग आणि बावरी जेलमध्ये जाता जाता राहिले. एवढं सगळं काही झालं तरी सुद्धा तुला स्टॅच्यू सुचतोय. परत घे तुझा स्टॅच्यू. नाही सॉरी, मी मस्करी करत होतो बापूजी, सॉरी. हा मग मी सुद्धा मस्करीच करत होतो बाबा. असं. तुझा स्टॅच्यू. वा बापूजी मज्जा आली. बापूजी माहितीये आज पूर्ण दिवसात टपूचे पप्पा 5 वेळा टॅचू बनले. मग तर जेठे आजचा तुझा कोटा संपला. हा बाबा, ओर. थँक्यू बापूजी. मला तर वाटलं तुम्ही खरंच रागावलात की काय. अरे यात राग यायचं काय कारण आहे? हा तर खेळ आहे आणि पूर्ण सोसायटी मिळून कुठला खेळ खेळत असेल ते याहून मोठी आनंदाची गोष्ट काय असू शकते? बरोबर बापूजी, काय बोललात तुम्ही. आणि तसेही सगळ्यांनी मिळून खेळायची मज्जाच काही और आहे ना दया. काय विचार काय आहे? टपूचे पप्पा आज बागा भाऊ आणि बावरीताईंचं बोलणं ऐकून मला आपले लपून छपून भेटण्याचे दिवस आठवले. आठवते लग्नाच्या अगोदर जेव्हा अहमदाबादच्या लव्ह गार्डन मध्ये तुम्ही मला भेटायला आला होता. आठवतंय ना? ते मी कसे विसरू शकतो. तुझ्या पसंतीचं अत्तर लावून, तुझ्या पसंतीच्या रंगाचे नवे कपडे घालून, मोठी स्वप्न रंगवत मी तुला भेटायला लव्ह गार्डन मध्ये आलो होतो. आणि तू सुंदरला सोबत घेऊन आलीस. सुंदरला तर घेऊन आलीच, वरून तिथे ती तुझी सखी, काय नाव? चंद्रिका. हो, ती चंद्रिका भेटली. तू तिच्या बरोबर गप्पा मारत बसलीस. अरे लव्ह गार्डन मध्ये प्रेमी प्रेमिका एकमेकांसोबत प्रेमाच्या गोष्टी बोलायला येतात. तिथे मला सुंदर सोबत बसून त्याच्या गोष्टी ऐकाव्या लागल्या. पण त्यानंतर सुंदरवीराला चंद्रिकाच्या सोबत घरी पाठवलं होतं ना. हा, घरी तर पाठवला होता ना. कधी गेला? 1 तासानंतर. तो 1 तास मी कसा घालवला ते मला विचार. मज्जा आली असेल ना टपूचे पप्पा? अरे चक्कर येत होती मला. चक्कर? मग त्या 1 तासात 10 वेळा तो सुंदर फिरत्या चक्रात बसला होता. अरे सुंदर चक्रात बसला, त्याने तुम्हाला कशी चक्कर येईल? त्या 10च्या 10 वेळी जबरदस्ती त्याने मला पण आपल्या सोबत चक्रात बसवलं होतं. अच्छा, तुम्हाला चक्कर आली ते आठवतंय. पण मग नंतर तुम्ही माझ्या सोबत प्रेमाची प्रेमळ मधुर मधुर बाता मारण्यात कसे मशगूल झालात ते नाही आठवत का? आठवतंय ना? ते मी कसं विसरू शकेन. तुझ्या बरोबर गोड गोड बोलण्यात दुपारची कधी संध्याकाळ झाली समजलंच नाही. मला शक्य असतं तर मी वेळेला तिथेच स्टॅच्यू करून टाकलं असतं. घ्या, टॅच्यूचं भूत अजून पण तुमच्या डोक्यातून उतरलं नाही. हे भूत चढवलं कोणी? मीच. तर मग कसा उतरणार? पण मज्जा आली ना टपूचे पप्पा? हो, मज्जा तर आलीच द्या. टपूचे पप्पा, उद्या आठवणीने भिडे भाऊंना असल्या अनेक आणखी खेळांचे आयोजन करण्याबाबत नक्की सांगा. अरे बाबा, आता भिडेला छेडायलाच नकोय. का? त्या टॅच्यूच्या खेळात त्याची जी फुलदाणी तुटलीये हा? त्याच्यामुळे तो पण थोडासा आतून तडकलाय. ओ. जमतंय का? समजतच नाहीये की कोणता पीस कुठे लावायचा आहे. जेठालालने किती निर्दयीपणे तोडलंय माझ्या या अनब्रेकेबल फुलदाणीला. चूक तुमचीच आहे. काय? मी म्हटलं चूक तुमचीच आहे. ते कळलं मला. माझी काय चूक आहे? दुकानदाराने तुम्हाला हे अनब्रेकेबल आहे सांगून विकलं आणि तुम्ही विश्वास ठेवून खरेदी केलं, तेही 1000 रुपयामध्ये. कमाल आहे की नाही? अरे आधी जरा चेक तर करायचं ना की हे अनब्रेकेबल आहे की नाही. अच्छा, चेक करायला हवी होती. कशी? त्याच्या समोर फुलदाणी अशी आपटायला हवी होती.
बाता मारतीये मोठी. ही चूक जेठालालचीच आहे. त्याला मला स्टॅच्यू करायचं होतं म्हणून त्याने मला बॉल फेकून मारला आणि त्याच्यामुळे फुलदाणी तुटली. चूक तर या स्टॅच्यू खेळाची पण आहे. देवा 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 देवा. माधवी मी येतो जरा. अरे कुठे जाताय तुम्ही? माधवी एक खूप महत्वाचं काम आठवलंय. अहो पण हे जोडून तर जा ना. माधवी आता हे जोडायला जर मी इथे थांबलो ना तर लोकांच्या घरात आणखी काय काय तुटेल. टीव्ही, ट्यूबलाइट्स, वॉल क्लॉक हे सगळे अनब्रेकेबल नसतात. याआधी की परत काहीतरी हंगामा व्हायचा. मला हे रोखावंच लागेल. काय बोलताय तुम्ही? हे कशाचा हंगामा? स्टॅच्यूचा हंगामा. स्टॅच्यूचा? माधवी आता सकाळ झालीये. जर कोणी एकाने जरी पुन्हा हा स्टॅच्यू खेळ सुरू केला ना सोसायटीमध्ये तर पूर्ण सोसायटीमध्ये स्टॅच्यू स्टॅच्यू सुरू होईल. हा स्टॅच्यू खेळ नाहीये माधवी. हा आजार आहे कंटिजियस म्हणजे संसर्गजन्य. असा पसरतो. नाही 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 मला हे रोखावंच लागेल. खूप झालं आता. भिडे भाऊ स्टॅच्यू. हो भाऊ जा ना आता. काय स्टॅच्यू स्टॅच्यू हा स्टॅच्यू 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 काय आहे काय हे स्टॅच्यू? मुलांचा एक छोटासा खेळ असतं रे. पण या छोट्याशा खेळाने काल किती मोठा हंगामा केला. सगळे तर खेळून निघून गेले आणि फुलदाणी तुटली कोणाची? माझी. नुकसान कोणाचं झालं? माझं. नाही 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 आत्माराम. या खेळामुळे कोणाचं नुकसान होण्या अगोदर आणि कोणताही हंगामा होण्या अगोदर मला याला रोखावंच लागेल. हे पिंडी मास्तर, प्रतिबंध. मुलांच्या खेळावर प्रतिबंध. हो बापूजी प्रतिबंध तर लावावाच लागणार ना. तुम्ही पाहिलं ना काल या छोट्याशा खेळामुळे सोसायटीमध्ये केवढा मोठा हंगामा झाला. जर मी प्रतिबंध नाही लावला ना तर लोक स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत राहतील आणि सगळ्यांची कामं रखडतील. ए बाबा तू काय 100 वर्षाचा म्हातारा झालायस? अरे हॅ काय जरा मुलांसारखा विचार कर मग तुला पण मजा येईल. मोठ्यांसारखा विचार करायला लागलास तर टेन्शनच येईल. अरे मुलांचे खेळ मूल बनूनच खेळले जातात. सगळे लोक थोडा वेळ खेळले, सगळ्यांना मजा आली. आज सगळे विसरूनही जातील. आणखी एक नवीन खेळ सुरू होईल. पण बापूजी हे लहान मुलांचे खेळ आहेत. अरे काय मुलं 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 करतोयस तू? या जगात काय मोठा होऊनच आला होतास काय? तू कधी लहान मूल नव्हतास? अरे भेंडी मास्तर या छोट्या छोट्या खेळांमध्येच जीवनातला मोठा आनंद लपलेला असतो. आणि जीवन तर अगदी सुगंधासारखं आहे. सुगंधावर कोणी प्रतिबंध लावू शकतो? हा सगळ्यांना खेळू दे बाबा आणि जीवनाचा आनंद लुटू दे. आणि मी तर म्हणतो तू सुद्धा खेळ आणि मजा कर. अरे छोट्या छोट्या खेळांमध्येच खुशी मोठी सामावली. ज्याने मौज मस्ती धमाल केली दौलत त्यानेच कमावली. वाह बापूजी वाह, किती छान समजावलं तुम्ही. छोट्या छोट्या खेळांमध्ये दडलाय खूप मोठा आनंद. मौज मस्ती धमाल याने भरूया जीवनाचा प्रत्येक प्रसंग. वा बापूजी वा. चल अंजली बाय निघतो आम्ही. 1 मिनिट. असं राजधानी एक्सप्रेसच्या स्पीड मध्ये कुठे धावतोयस? अगं धावू नको तर काय करू अंजली. ही गोकुळधाम सोसायटी आहे माहितीये ना तुला. परत कोणी येऊन स्टॅच्यू केलं तर कदाचित कुठला तरी नवीन खेळ सुरू करतील. त्या आधीच निघतो आता मी. अरे वा मेहता साहेब बरं झालं तुम्ही घरीच भेटला. अरे तू स्टॅच्यू करायला तर आला नाहीस ना. नको करूस प्लीज, मी खूप घाईत आहे. नाही नाही मेहता साहेब स्टॅच्यू करायला नाही आलोय. पण माझ्या येण्याचं कारण तेच आहे स्टॅच्यू. म्हणजे मला काही कळलं नाही. म्हणजे मेहता साहेब की काल या स्टॅच्यू खेळामुळे सगळ्यांना मजा तर खूप आली पण जेठालालने माझी 1000 रुपयांची अनब्रेकेबल फुलदाणी तोडून टाकली. अरे भिडे अजून तू या फुलदाणीतच अडकलायस. पण एक गोष्ट आहे, नुकसान तर झालंय त्याचं मला वाईट वाटतंय. हो तर मेहता साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलोय. काय आहे की जेठालाल तुम्ही सांगितलेलं जास्त ऐकते. ते तर आहेच. तर तुम्ही जरा त्याला समजावा की असं मस्करीत कोणाचं नुकसान करणं फार चुकीची गोष्ट. नाही नाही बरोबर बोललास तू. मस्करीमध्ये कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे. मी समजावतो भिडे, मी समजावतो. थँक्यू मेहता. चला एक मिनिट, कुठे निघालात? 1 कप चहा तर पिऊन जा माझ्या हातचा. नाही थँक्यू अंजली वहिनी.
चहा नाश्ता झालाय माझा. चला येतो. हं? बघितलं, स्टॅच्यूच्या भूकंपाचे झटके अजूनही बसताय. तारक काहीही म्हणा, पण पूर्ण सोसायटी एकत्र स्टॅच्यू झाली होती. ते बघायला किती मजा आली होती, है ना? हा, मजा तर खूप आली, मजा तर खूपच आली अंजली. पण आणखी मजा आली असती जर समोसे आणि बर्फी खायला मिळाली असती. अच्छा, आणि तब्येत बिघडली असती त्याचं काय? मस्करी मस्करी अंजली, मस्करी. निर्मळ, निर्व्याज, निर्दोष मस्करी. तसं मिस्टर मेहता, आजकाल तुम्ही माझ्यासोबत मस्करी खूपच करताय. सगळं समजतंय मला. एक मिनिट, मी निघू आता. एक मिनिट. अरे हॅलो. हा, बोला. अरे ऑफकोर्स, ये ना. मी तुझी वाट बघतेय. लवकर ये. ओके, बाय. असा कोण आहे ज्याची तुम्ही एवढी वाट बघताय? कोण येणार आहे? कोणाचा फोन होता? आहे कोणीतरी खास ज्याची मी वाट बघते. बरं, नको सांगूस. अगं कोण आहे? सांग ना मला, कोण आहे खास? अरे, माझी कझिन एकता आपल्या घरी येते. हा, तुझी कझिन एकता. कशासाठी येते ती? अरे, कशासाठी येते म्हणजे? तुमच्या काही लक्षात राहतं की नाही मिस्टर मेहता? अगं बाई, एकता मुंबईला येते, मग ती कशासाठी येते मला कसं माहित असणार? तारक, याचा अर्थ तुम्ही असं म्हणते की तुम्ही खरंच विसरलात की 5 फेब्रुवारीला माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि आपल्या दोघांना 3 दिवसासाठी जामनगरला जायचंय आणि त्यासाठी तुम्ही सुट्टी घेणार आहात. तुम्ही सुट्टी घेतलीये की नाही? हा हा हा, सुट्टी मिळून जाईल. सुट्टीचं काय? सुट्टी मिळून जाईल. मिळून जाईल म्हणजे? तुम्ही अजूनही सुट्टीसाठी ऍप्लिकेशन नाही दिली? नाही, मी ते काय मी ते होते? मी जेव्हा तुमच्याशी काही बोलत असते तेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐकता की नाही? अगं चिंता करू नकोस. आता काय, मी विसरलो. म्हणजे माझ्या लक्षात होतं, पण मला वाटलं की करूया अप्लाय केलं तर सुट्टी मिळेल, नक्की मिळेल. तुम्हाला सुट्टी मिळायलाच हवी, कारण यावेळी जर का सुट्टी नाही मिळाली तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. अरे अगं, लक्षात ठेवा. अरे पण ऐकून घे ना अंजली. अंजली, हॅलो अंजली.